उन्हाचा कडाका आता हळूहळू कमी होत असून सर्वांचे डोळे आकाशाकडे लागलेत। मान्सून महाराष्ट्रात कधी येणार? यंदा पाऊस समाधानकारक असेल की एल निनोचा प्रभाव जाणवेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीत आपल्या शेतकरी बांधवांनी कोणती काळजी घ्यावी पाहणार आहोत आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील शहर व ग्रामीण भाग उष्णतेने अक्षरशः भाजून निघताना दिसतोय। काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे। हवामान विभागाने मान्सून बाबत मोठी अपडेट दिली आहे। केरळमध्ये 26 मे पर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। आता केरळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। दरम्यान राजधानी दिल्लीत आणखी 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे। विशेष म्हणजे यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेलं नाही। त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचा प्रवास असाच सुसाट राहिल्यास 5 जूनला गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे, तर 6 जूनला कोकणात आणि 7 जूनला पुण्यात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे। आता मान्सून महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्राचा विचार केला तर जर केरळमध्ये मान्सून वेळेवर आला तर दक्षिण कोकणात आणि सिंधुदुर्गात 2 ते 5 जून दरम्यान पावसाचं आगमन होईल। मुंबई आणि पुण्यात 8 ते 10 जून दरम्यान मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे, तर 10 ते 15 जून दरम्यान तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकेल। आता पाहूयात कोणत्या विभागात पावसाची स्थिती कशी असेल। यंदा अल निनोचा प्रभाव असल्याने पावसाचं वितरण थोडं असमान राहू शकतं। पावसाचं वितरण थोडं असमान राहू शकतं। आता एल निनो नेमकं काय आहे पाहूयात। एल निनो हा पॅसिफिक महासागरातील एक नैसर्गिक हवामान बदल आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील समुद्राचं तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढतं। दर 2 ते 7 वर्षांनी उद्भवणाऱ्या या परिस्थितीमुळे जगभरात तापमानातील वाढ, काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टी अशी टोकाची हवामान स्थिती निर्माण होते। एल निनोचा भारतावर आणि मान्सूनवर काय परिणाम होतो? तर एल निनो हे भारतीय मान्सूनसाठी नुकसानकारक मानलं जातं। एल निनोच्या प्रभावामुळे समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढल्यानं मान्सूनचे वारे कमकुवत होतात, ज्यामुळे भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची आणि काही भागात दुष्काळ पडण्याची शक्यता असते। या एल निनोच्या प्रभावामुळे केवळ पावसाचं प्रमाण कमी होत नाही, तर उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेच्या लाटा वाढून तापमान विक्रमी पातळीवर जातं। आता हवामान विभागाच्या माहितीनुसार पाहूयात कोणत्या विभागात पाऊस कसा असणार आहे। कोकण विभाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये सुरुवातीला चांगला पाऊस होईल, मात्र जुलैमध्ये पावसाचा जोर कमी राहू शकतो। पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, कोल्हापूर भागात पाऊस सरासरीच्या आसपास राहील, पण घाट माथ्यावर नेहमीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे। इथं पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी 88 ते 92% राहण्याचा अंदाज आहे। विदर्भ, नागपूर, वर्धा आणि अमरावती भागात जूनच्या उत्तरार्धात चांगला पाऊस अपेक्षित आहे। मान्सून येण्याआधी सध्या अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावतोय। हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय। हा पाऊस मान्सूनचा नाहीये, लक्षात ठेवा। हा वळीव पाऊस असून यामुळे उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळत असला तरी पेरणीसाठी हा पाऊस पुरेसा नसतो। भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी केलेत। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असताना येलो अलर्ट देण्यात आलाय। उष्णतेचा कडाका कायम असून तिथं अधिक तीव्र स्वरूपाचे अलर्ट आहेत, तर अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा येथे तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे। अकोला, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ, पुणे आणि सोलापूर परिसरात पावसाच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी झाडांखाली उभं राहणं टाळावं आणि खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलंय। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पेरणीची घाई करू नका। कमीत कमी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीमध्ये किमान 8 ते 10 इंच ओलावा गेल्याशिवाय पेरणी करू नका। लवकर पेरणी केल्यास आणि पावसाने ओढ दिल्यास दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं। बियाण्यांची निवड करताना कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना प्राधान्य द्या। सोयाबीन, मूग, उडीद आणि बाजरी यासारख्या पिकांची निवड फायदेशीर ठरेल। बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका, यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। हवामान विभाग सांगतो की यावर्षी पावसाचं खंड मोठं असू शकतं, त्यामुळे जलसंधारणाची कामं, शेततळी आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवा। मंडळी, हा होता मान्सून 2026चा संपूर्ण आढावा। निसर्गाची साथ आणि योग्य नियोजन यांची सांगड घातली तर नक्कीच पीक जोमाने येईल। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।